महिला मंडळ सर्व पुढे सरकून बसा.
अवघी चिंता वारली संत दर्शन संत दर्शन पद्मनाभ जोडला जलद जोडला जोडला
सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय श्रीपादनाथं गुरुराज वैरं मोक्षनाम ज्ञानदानक्य दक्ष कोटि क्षेत्र निवासी अनंत नमामि वेद विद्वान वरिष्ठं संत समर्थ श्रीपाद बाबा की जय महायोग पीठे कटेरी वरत्या वरं पुंडलीकाय दातु मनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तिची वंदू श्री चरणा श्री सद्गुरूंचे नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम हो राधा मेरी माँ
उन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम। उन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम। मस्तक है पायावरी। आई वडिलांच्या सेवेकरता निवडून घेतलेला अभंग, ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत व तुम्हा आम्हा सर्वांचे भगवंत, ज्यांना भक्ती मार्गातला कळस असा संबोधला जातो अशा कोटीतला साधू, बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील आदरणीय कन्या विभूती विशेष वारकरी संप्रदायाचे महान भगवत भक्त तुकाराम तुकाराम। चार चरणाचा असून तुम्हा दोन चरणांच्या माई बाप्पांच्या सेवेकरता निवडला विठ्ठल। माईबाप सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात आज वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार परिहार द्यायचा तो असा, आज आपले श्री हरिभक्त पारायण खंडू येसू करटोले यांचे आज सेवानिवृत्ती समारंभ। आज या बाबांना 36 वर्ष झाले माईबाप आज ते काम करत होते। माईबाप आजचा दिवस त्यांच्यासाठी खरंच भाग्याचे आहेत ते। देवानी काय दिलं माईबाप आता त्यांना? आराम करा म्हणले। काय म्हणले? आराम करा, आता काम मस्त केलं। काय? आता काम मस्त केलं, आता काय करायची वेळ आहे? आता भगवंताचा बँक बॅलन्स वाढवायची वेळ आहे, आता ते नाम स्मरण करण्याची वेळ आहे, आता तो परमार्थ करण्याची वेळ आहे। माईबाप त्यांनी परमार्थ केला। ते आज सिन्नर या भागामध्ये एसटी डेपो मध्ये ते काम करत होते, बरोबर? एसटी डेपो मध्ये ते काम करत होते, तिथं त्यांनी परमार्थ साधला। एक ना एक माणूस घडवला बाबांच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना जो निरोप समजला त्यांनी तो दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला। याची अम्मा करणे काम, बीज वाढवावे ना, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणी करून सोडावे सकळ जन। हा परमार्थ त्यांनी त्यांच्या कामामध्ये माईबाप साधला आणि आज त्यांचा सेवा निवृत्त
आहुती समारंभ त्यामध्ये माझ्यासारखे लेकीला ही कीर्तन रूपी सेवा भेटली. माईबाप आमचे नंदू महाराज त्यांनी मला फोन केला की ताई 31 तारीख ती तुमच्या सेवेचे तुम्ही घ्याल का सेवा. माईबाप खरं सांगायला गेलं तर 28 तारखेला माझे आजोबा वारले. मी बाबांना सांगितलं की मी काही कीर्तनाला येत नाही म्हणलं, माझी काय येणं होत नाही, पण श्रीपाद बाबांची कृपा असेल की आज मी इथं उभा आहे. माझ्या बाबांनी इथं मला आणलं, मला म्हणाले ताई तुला जो निरोप कळालाय तू दुसऱ्याला सांग. म्हणून मी भाग्यवान ठरले की तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं या दर्शन ताईला भेटलं. विठ्ठल विठ्ठल. पूर्ण कृपा आहे माझ्या श्रीपाद बाबाची, रामदास बाबाची, अमृती दादाची. माई बाप आज या सेवेकरता इथं बरेच साधक उपस्थित आहेत. इथं पूर्ण कृपा असेल तर गुरुवर्य सद्गुरु हरिभक्त पारायण बाबूराव बाबा भागडे असतील, हे सर्व इथं उपस्थित आहेत. माई बाप आयोजन नियोजन हे आपल्यासाठी आहे, बरोबर ना. आयोजन नियोजन हे आपल्यासाठी आहे. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. अरे मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. या बसा आणि ऐका, तो जीव त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहत. माझ्या माऊली मावैष्ण ज्ञानोबरायांनी 9व्यामध्ये पहिल्या क्रमांकाची ओवी सांगावी. काय म्हणतात? आपण नुसतं ज्ञानेश्वरी वाचतो, कळती का? ज्याला कळालं त्याचं भाग्य आहे, ज्याला कळालं त्याचं भाग्य आहे. अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. अरे अवधान द्या, तो जीव त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये अंतरंगाचे कान उघडे करायचे आणि बाह्य रंगाचे कान बंद करायचे. विठ्ठल विठ्ठल. सूर्यासमोर का जवायचा सकाळ उजेड पडेल, सूर्यासमोर का जवायचा सकाळ उजेड पडेल. परंतु सद्गुरु श्रीपाद बाबा, सद्गुरु रामदास बाबा, सद्गुरु अमृती दादा या सर्व संतांचे स्मरण करून मी ते उभारले. मी आज जेही पण काही बोलणार आहे ती माझ्या गुरुची कृपा आहे. मी कुठं माझ्या जीवनामध्ये जर संत लाभले नसते तर मी कुठं पडले असते मला माहित नसतं. आज इथं मी उभा आहे ती माझ्या गुरुची कृपा आहे. विठ्ठल पहिले म्हणजे आद्य शंकराचार्य जगद्गुरु, दुसरे म्हणजे आपण म्हणतो काय म्हणतो वसुदेव सुतम देवम कंसाच्या नूर मर्दनम देवकी परमानंदम श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु. ते म्हणजे दुसरे जगद्गुरु आणि त्यांच्या पावलामागे पाऊल ठेवला ते म्हणजे माझे तुकाराम महाराज. आणि तेच तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सांगतात, काय सांगतात? उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. काय सांगतात ते? उजळले भाग्य आता. माझं काय उजळलं बाबा? काय उजळलं महाराज? भाग्य उजळलं. मग कशाने उजळलं भाग्य? अरे गाडी घेतली, बंगला घेतला म्हणून भाग्य उजळलं का? माझ्या पोरीचं लग्न झालं म्हणून भाग्य उजळलं? अरे आज माणसाला कोणत्या गोष्टीची चिंता नाही, सगळ्या गोष्टीची चिंता आहे. माहिती पोट कसं कमी होईल याची चिंता आहे, पोट कसं मरेल याची चिंता आहे. अरे पुढं कसं होईल आपलं त्याची चिंता आहे. सगळ्या गोष्टीची माईबाप चिंता करतो. काम दिवसभर करतो, पार्ट टाइम पण जॉब करतो, पण तरी पैशाची चिंता आहेच ना. अरे पार्ट टाइम सुद्धा जॉब करून पैशाची चिंता आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण चिंता करतो. परंतु माझे तुकाराम महाराज या अभंगातून सांगतायत की बाबा रे उजळले भाग्य आता. माझं काय उजळलं बाबा? भाग्य उजळलं. कशाने उजळलं? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. वारली म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात? वारली म्हणजे मेलीच असते ना, परत उठती? उठत नाही ना. वारली म्हणजे मेली. मला आता कोणत्या गोष्टीची चिंता उरली नाही माईबाप. कुणामुळे झालं तर दुसऱ्या चरणात सांगतात, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अरे कुणामुळे घडलं तर साधू संत माझ्या जीवनामध्ये आले. ते म्हणतात चैतन्य महाराज माझ्या जीवनामध्ये लाभले म्हणून माझं भाग्य उजळलं.
करता सर्व सुखाचा आराम ही क्रांती कामू विषयावरी ती पेटी मिट्या भावाने साठवली. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. उजळले भाग्य आता मायबाप. प्रत्येक गोष्टीमध्ये भाग्य. भाग्य म्हणजे काय? भाग्य. भाग्य लागतं. आज इथं बसलेली मंडळी भाग्याची आहे, बरोबर ना? आज या रस्त्यावरती, आज या गावामध्ये किती माणसं आहेत ना? किती माणसं घरादारामध्ये झोपलेत ना? मी खोटं बोलते का? नाही बोलत. आज कित्येक माणसं आहेत, पण इथं येणारी मंडळी भाग्याची आहे. लोकेच्या डोक्यात येतं का? पिक्चर म्हणल्यावर विषयाचा पै पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. काय झालं? एखाद्या बाईला जर का मी म्हणले आजकालची कंडिशन कशी आहे, आता माझ्यासारखे तरुण मुलीला जर का बोललं की चल कीर्तनाला, येईल का? जी आसन माळकरी, जिला छंद येईल, जिला नाही तिला म्हणलं पिक्चर बघायला चलते लगेच. हा चल. आजकाल कसं झालं? परमार्थाची गोडी उरली आणि ज्याला उरली त्याचा कल्याण आहे. विठ्ठल विठ्ठल. आज इथं बसलेली मंडळी भाग्याची. भाग्याचं तो पावेथ आभाग्याला कळू शकत नाही. अभाग्य इथं माणूस आभागी इथं येऊ शकत नाही. आभागी येऊ शकत नाही. म्हणून आज तुम्ही सर्व भाग्याचे. म्हणून काय करायचं? मी जे सांगन त्याच्याकडे लक्ष द्यायचं, इथं अवधान द्यायचं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात अवधान जर का दिलं तर त्या जीव त्या सुखाला पात्र होतं. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. बाबा माझं भाग्य उजळलं. इथं बसलेली मंडळी कुणा कुणाचं भाग्य उजळलं? कुणा कुणाचं उजळलं बरं? ज्याचं नाही उजळलं त्याच्या आज त्याच्यासाठी कीर्तन आहे. इथं बसलेली अर्धी मंडळी तर नामधारक आहे. सगळी 99% मंडळी इथं बसलेली नामधारक दिसती मला तर. मी ज्याचे चेहऱ्याकडे बघते ती नामधारक आहे. ती नामधारकच दिसते. माईबाप त्यांचं आज काय झालं? जयाच्या वाचे पुढे बोजे नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्री ओळखी जे एक वेळा मुखासी आवया. माईबाप पुण्य लागतं पुण्य. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. कुणी कृपा केली आपल्यावरती? तो या विठ्ठले कृपा केली. तो या श्रीपादे कृपा केली. अरे जन्मोजन्मी आम्ही बहु केलं ना पुण्य, तेव्हा आलं ते नाम मुखामध्ये. तेव्हा श्रीपादोबा रामदासोबा या सर्व साधू संतांचं
दर्शन झालं म्हणून आपलं भाग्य उजळलं. संत श्रीपाद बाबा भेटले अहो माझे श्रीपाद बाबा भेटले, आमच्या जीवनाचे कोडे सुटले. माईबाप ते होते म्हणून कोड सुटलं, नाही तर सुटलं. माईबाप साधू संत आपल्या जीवनामध्ये होते. आजी भेटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, गोंधाटले पुढे परब्रह्म सावळे. अलिंगने संतांची अरे दिव्य झाली माझी काया, पुण्य फळले बहुत दिसा, अरे भाग्य उदयाचा ठसा. माईबाप पुण्य केलं म्हणून तुमच्या आपल्या जीवनामध्ये साधू संत आले, तसं माझ्या तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी पुण्य केलं होतं म्हणून जळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. भाग्याचा उदय ते जोडे संत पाय, ते जोडे संत पाय, ते उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. काय वारली माझी? संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. माई बाबाच प्रत्येक जीव चिंता करतोय. कशाची चिंता आहे? संसाराची चिंता आहे. बायका पोरं कसे पोसू याची चिंता आहे. बरोबर ना? पण पोसता येतात का आपल्याला? पोसतो आपण, कसे तरी पोसतो ना. कसं प्रत्येक गोष्टीसाठी आपण काही ना काहीतरी धडपड करतो. बरोबर ना? प्रत्येक गोष्टीसाठी आपण कुठंतरी भिजतो माईबाप. तसं देव जर का भेटावं जर का असं वाटत असेल तर तिथं परमार्थामध्ये जिजावं लागतं. परमार्थामध्ये येणं कठीण आहे, परमार्थामध्ये येणं सोपं आहे. काय म्हणाले मी? परमार्थात येणं सोपं आहे, पण टिकून राहणं अवघड आहे. आणि जे टिकले त्यांचं माईबाप पुढं कल्याण आहे. विठ्ठल विठ्ठल. चिंता कशा निवारण? माईबाप आपण काय ठेवतो? प्रत्येकाकडून आस ठेवतो. आस काय ठेवतो? आस ठेवतो. काय ठेवतो? आस ठेवतो. ह्यानी मला ते दिलं तर माझं मी शांत होईल, ह्यानी मला ते दिलं तर मी शांत होईल, आपण त्याला काही दिलं तर तो शांत होईल. अरे का आस ठेवता तुम्ही? आस ठेवता म्हणून तुम्हाला दुःख होतं. काय होतं? म्हणून तुम्हाला दुःख होतं. आस ठेवतो आपण म्हणून आपल्याला दुःख वाढतं. आपलं कास ठेवायची कोणापासून? आपल्याला दिले ना, दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. कशासाठी दिले? दिले इंद्रिय, हात पाय कान, नुसतं खायला दिले का माय बाप? कशासाठी दिले? कशासाठी दिले? नुसतं 3 टाइम खदडण्यासाठी दिलं? आधी कशासाठी दिला? देवे दिला देह, भोजन गोमटा. तसं नाही म्हणायचं, नाही म्हणायचं. चुकीचं आहे ते प्रमाण. तसं नाही म्हणायचं. झोपलेली मंडळी पाठी आहे का? नाही ना, जागेत ना सगळे. माझं प्रमाण चुकीचं आहे का बरोबर आहे? देवे दिला देह, अरे भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला भजन करता येऊ शकतं. इतर योनियांच्या ठाई हा विचारच नाही. आहे का विचार? इथं कुत्र्या मांजरांना जर का गाढवांना डुकरांना सांगितलं तर येतील का? आज करटुले बाबा यांचा आज समारंभ आहे, सेवा निवृत्ती समारंभ आहे. यांचं कीर्तन
शिक्षण ठेवलं तर येतील का? येणार? अहो बुद्धी नावाचे एलिमेंट त्यांच्यामध्ये दिलेला नाही, तो मनुष्यामध्ये दिला. देख मनुष्य जात सकळ, अरे स्वभावताच भजनशील झाले ऐसे केवळ माझ्या ठाई. परंतु काय केलं आपण? ज्ञानेविन नाशिले. काय झालं? ज्ञानेविन नासून गेले. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे जीवाला. अरे पोट कसं भरायचं, कुठून आपला व्यापार, आपल्याला प्रॉफिट कुठून आहे, लॉस कुठून आहे, सगळ्या गोष्टी कळतात त्या जीवाला. मग हे कळू नाही का परमार्थ कसा करावा? परमार्थात कसं यावं याचं, याही गोष्टीचं ज्ञान नाही आपल्याला. अहो सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. मोरांगी अशेषे पिसे असती डोळसे, परी एकलही दृष्टी नसे तैसे तेगा. माऊली माऊष्ट निरंतर सांगतात, मोराच्या अंगावरती पिसे असतात. प्रत्येक पिसावरती डोळा असतो, पण ते डोळे कसे असतात? दृष्टीहीन असतात. बरोबर का? त्याच प्रकारे मनुष्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, परंतु जर का त्या नामाचं आणि त्या आत्म्याचं ज्ञान असेल तर व्यर्थ. विठ्ठल अरे नको नको म्हणा, माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. प्रत्येकाला जावं लागतं. प्रत्येकाला जावं लागतं म्हणजे काय? तो जात नसतो, त्याचा देह हा जाणार आहे, परंतु तो अमर आहे. देह हा जाणार आहे, ज्याच्यामुळे आपण खातोय, बोलतोय, रडतोय, हसतोय. कोणामुळे? चाले हे शरीर. अरे रोज बोलतो आपण, रोज उड्या मारून मारून म्हणतो, पण कळत नाही. चाले हे शरीर. अरे कोणाची असत्ता, कोण बोलवितो हरिवीन. देखवी ऐकवी, देखवी ऐकवी, एक नारायण. कयाचे भजन चुकू नका. अरे हे चालतंय, बोलतंय, हसता रडतंय कोणामुळं? ते आहे म्हणून चालतंय, ते आहे म्हणून बोलतंय, ते आहे म्हणून चार शिव्या देतंय. बरोबर ना? ते नसतं तर आता हा श्वास आहे म्हणून मी बोलते. श्वास नसल्यावर तुम्ही म्हणताल कीर्तनातच वारल्या. कीर्तनातच गेल्या. किती भाग्य म्हणावं त्यांचं, म्हणते कीर्तनातच गेल्या. अरे त्याच्यामुळे आहे म्हणून आज मी खातीये, बोलतीये, रडतीये, हसतीये. म्हणून तो महादेव आहे, म्हणून तो देव आहे. माझ्या श्रीपाद बाबांनी सांगावं, माझ्या रामदास बाबांनी सांगावं, माझ्या अमृतनाथांनी सांगावं, त्या श्वासाला बसा. अरे त्या नामाला बसा. आपल्याला काय झालं? आपण काय केलं? आपल्याला फुकट मिळालं म्हणून त्याची किंमत कळते का आपल्याला? नाही कळत. आपण कोणतीही गोष्ट जर का विकत घेतली तर त्याची किंमत कळते, पण फुकट घेतल्यावर किंमत कळते का? बाबा म्हणायचे तुम्ही सकाळची सायंकाळची बसत जा. बसतं का कोण? अरे नाही बसत. काय नाही, आपल्याला नाम घेतलं झालं मोकळं. तसं आहे का? अरे झाडाला जर का रोज पाणी घातलं तर त्याला टवटवीत राहते, तो झाड टवटवीत राहतो. तसं त्या साधकाने जर का दररोज नाम जपलं, रोज जर का नाम जपलं तर त्याची त्याला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. त्याची त्याला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. मग काय होतं? अरे सुटला माझा पदर बाई मी नवती वाहणार.
अरे सुटला माझा पदर बहिणी नवती बनत अरे सुटला माझा पदर बहिणी नवती बनत या श्रीपदाचं वार माझ्या भरलं गात अरे या रामदासाचं वार माझ्या भरलं गात माई बाप आज जे साधू संत तुम्हाला आम्हाला भेटले त्या साधू संतांना विसरणं म्हणजे आपल्यासाठी पाप आहे त्या जीवाचं पाप आहे ते ज्या साधू संतांना विसरतात ज्यांनी जन्म दिला त्या आईला आपण विसरू का अरे ज्याने तुला पैदा केले त्यासी नाही ओळखलं का अरे नाही ओळखलं ज्यांनी आज आपल्याला पोट करून चालायला शिकवलं ज्यांनी आपल्याला आज बोलायला शिकवलं त्या आईला आपण विसरतो अरे विसरू नको रे साधका विसरू नको रे साधका माझा श्रीपाद नाही दिसला देव मग त्याची वस्तू नाही देव हा दिसत नाही देव देव म्हणून व्यर्थ काही नसी निज देव निनसी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही आहे का अहो देव नाही अशी जागा रिकामी नाही अर्जुना मी नसे आईसा कौल ठावसे परी प्राण्याची दैव कैसे जे ना देखती निर्गुण निराकार देवा निर्गुण
माईबाप भगवंत हा निर्गुण आहे. भगवंत हा निर्गुण आहे, परंतु आपण सगुण रूपामध्ये आणला. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कुठे काही ज्ञान देव म्हणे माझा आत्मदेवा. अखंडित सेवा करा त्याची. काय सांगितले? अखंड सांगितली. खंड सांगितलं का त्याचा? नाही, अखंड सांगितली. पण आपण त्याला बजत नाही. आपण कशाच्या नादी लागलो? आपण सगुण रूपाच्या नादी लागलो. रूप नाही त्यासी नाव ठेवी. त्यांनी आपल्याला जन्म दिला, त्यांनी आपल्याला पोसला, त्यांनी आपल्याला बाहेर काढलं ना आपण त्यांना बघतो, आपण त्यांना आकार देतो. अरे बरलागन दाट हरी दिसे, बरलागन दाट हरी दिसे. मी आणि माझे सद्गुरू अमृतदेवता एक वेळेस असं बसमधून आम्ही मुंबईला चाललो होतो. नगरवरून मुंबईला चाललो होतो. नगरवरून मुंबईचा प्रवास होता. एक रुमाल त्या बसमध्ये पडलेला. मला म्हणाले, ताई ते काय? मी लय विचार केला. म्हणलं रुमाल म्हणावतो. दादा ओरडते. रुमाल बनवला तर रुमाल नाही येतो. अरे रुमाल नाही, तो कापूस आहे, कापूस. दादांना म्हणलं, दादा कापूस आहे. दादा म्हणाले, वा. अरे अधिष्ठान त्याचा कापूस आहे. तुम्ही हे कपडे दिसते, हे उपरणं दिसते, ही साडी दिसते, त्याचा अधिष्ठान मात्र कापूस आहे. तसंच आपण सगळे वेगवेगळे दिसतोय, परंतु आपला अधिष्ठान म्हणजे तो परमात्मा आहे. आपला अधिष्ठान म्हणजे ते एक परमात्मा, एक ते नाम आहे. पण आपण ते सगळं विसरून दिलं आणि आपण सगुणाच्या आणि सत्कर्माच्या मागे लागलो. त्यांनी पुण्य होईल का? काही मी उद्धार पाविल, काही कृपा
ज्याप्रमाणे एखादं लोन आपल्याला घ्यायचं असेल तर काय करतो आपण? जामीनदार ठेवला जातो. त्याने पैसे नाही भरले तर तो भरतो. तो तिथं जामीनदार असतात तर मग इथं नको. त्याला जसे पैसे भरावे लागतात तसं त्या जीवाची जर का पूर्ण अवस्था होत नाही, त्याला पुढचा तत्व जर का देत नसेल तर ती जामीनदाराची चूक आहे. त्या सद्गुरूची चूक नाही, त्या जामीनदाराची चूक आहे. तुझं काम आहे तुझं नेणं, तू नेत नाही ती तुझी चुकी. विठ्ठल सगळ्या गोष्टीसाठी टाइम आहे, सगळ्या गोष्टीसाठी रेग्युलेशन आहे, पण परमार्थासाठी आपल्याला टाइम नाही. परमार्थासाठी आपण टाइम काढत का? टाइम काढत नाही. आपल्या साधू संतांनी आपल्याला जन्म दिला. आपल्या साधू संतांनी माई बाप आज बघायला गेलं तर आज प्रत्येक जीवाला 2 जन्म आहेत, 2 लग्न आहेत आणि 2 मृत्यू आहेत. पहिला जन्म म्हणजे जो आपल्या आईच्या उदरातून होतो आणि दुसरा जन्म म्हणजे सद्गुरू रूपी आई जो तत्वाचा बोध देते, तो म्हणजे आपला दुसरा जन्म आहे. पहिलं लग्न म्हणजे जे आपलं पती पत्नीचं पहिलं जे मांडवात लग्न होतं ते म्हणजे पहिलं लग्न. आणि दुसरं लग्न म्हणजे कोणतं? माझ्या श्रीपाद बाबांना, माझ्या रामदास बाबांना निज रूपाला दाविले, जीवाचं लगीन यासी लाविले. श्रीपाद बाबानं लावलं ना लग्न. अहो माझ्या रामदास बाबांना निज रूपाला दाविलं. अरे जीवाचं लगीन शिवासी लाविलं. लावलं म्हणून दुसरा लग्न तिथं झालं. आणि पहिला मृत्यू म्हणजे तरी हा देहाचा मृत्यू होतो आणि दुसरा मृत्यू म्हणजे ज्या वेळेला सद्गुरू रूपी आई आपल्याला तो नामाचा बोध देते, जेव्हा ती अवस्था होते प्रियंत रूप झाला. शरीराचा भाव लक्षियेला ठेवा स्मशानीचा, मी म्हणत नाही साधू संतांची तर पुरावे. ज्या वेळेला त्या साधकाची अवस्था होते ते म्हणजे आपली दुसरी मृत्यू. विठ्ठल विठ्ठल वेळ आपल्या हातात आहे. हसणं रडणं खिदळणं म्हणून कीर्तन नाही, कीर्तन ऐकण्यासाठी समजून घेण्यासाठी आहे. बरोबर का? वेळ आपल्या हातात आहे. वेळ एकदा हातातून निघून गेली की टाइम भेटणार नाही, मग टाइम मागायचा नाही. आपल्या हातामध्ये वेळ आहे. राम प्रभूजी आले आणि गेले, कृष्ण परमात्मा आले आणि गेले, त्यांना पण इथून जावं लागलं. मग आपण कोण आहे? अरे हा देह जात असतो, परंतु आज आपण ज्याच्यामुळे ते चालतंय शरीर, ज्याच्यामुळे आपण हसतोय ते अमर आहे. गायनाचे उडे माझ्या सद्गुरूंनी मला अमर बनवलं. काय बनवलं? अमर बनवलं. मला मरण नाही. ज्यांनी नाम घेतलं असताना मरण नाही, आपल्या सद्गुरूंनी आपल्याला अमर बनवलं. अरे ज्यांनी घेतलं नाही आज त्यांच्यासाठी मरण आहे, पण ज्यांनी घेतलं मरण माझे मरणी गेले हो, मरण माझे मरणी गेले, मरण माझे मरणी गेले हो, मरण माझे मरणी गेले. काय केलं मला? मजा केली अमर अमर, मजा केली
ती वस्तू तू आहे. विठ्ठल विठ्ठल. ती वस्तू तू आहे. वस्तूशी जाणू जाता जाणण्याची वस्तू तत्वता. अरे जाणणे आणि जाणता कैसावरे. बाजारामध्ये माझं नाव साक्षी आहे. साक्षी जर साक्षीला बघायला गेली तर भेटणार आहे का बाबा? भेटणार नाही. तुमच्या गावात सापडणार आहे का मी? का सापडल? सापडणार नाही. सगळं सरळ आहे. सगळं सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी. शहाणा माणूस जीवनामध्ये लाभावा लागतो आणि तो शहाणा माणूस प्रत्येकाच्या जीवनात लाभत असतो. परंतु आपण प्रयत्न करत नाही. आपण विचारायला येत नाही. आपल्याला कुठं टायमिंग आहे? कीर्तन ऐकायचं, 4 शब्द ऐकायचे, कानात जाते, आपल्याला वाटतं आपलं भाग्य ऐकलं. हा झालं पुण्य, आम्ही गेलो, झालं. परत जशाला तसं आहे ना, तसंच आहे. अहो एक वेळेस या हाताने घास खाणं अवघड आहे, पण माझ्या देवाचं नामस्मरण सोपं आहे. श्वासाने करा भजन गड्यान, श्वासाने करा भजन, श्वासाने करा भजन गड्यान, श्वासाने करा भजन. नाही तर वाया जाईल जन्म. अरे नाही तर वाया जाईल जन्म. आणि ज्यांनी भजन केलं, मले भजन करू तुम्ही काय बी म्हणू द्या ना, मले भजन करू द्या ना. ज्यांनी आज भजन केलं त्यांची स्थिती काय? ब्रह्मानंदी लागली टाळी. पण कधी तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा भजील, ऐसे परस्परे घडील. जोपर्यंत तुम्ही देवाला भजत नाही, देव तुम्हाला भजत नाही, तोपर्यंत ही गोष्ट तुम्हाला अनुभवायला येणार नाही. ती तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुभवली. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुभवली. म्हणून त्या अभंगाच्या प्रथम चरणात प्रतिपादन भाग्य
देव म्हणे झाडे सद्गुरुनी केले कोडे माता हात ठेविला पुढे बीजची वैले 1400 वर्षे जगणारा चांदेव एका 7 वर्षाच्या मुक्ताबाईला शरण गेले म्हणे मुक्ताबाई अरे ऐक सांगा देव अंतरीची खून अरे अंतरीची खून दरगुरुचे पाय तुला नेली उतरून अरे दरगुरुचे पाय तुला नेली उतरून मग माझ्या मुक्ताबाईचा एक गुरुपुत्र झाला आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा मग जेव्हा त्यांनी नाम घेतलं मग काय होतं माझ्या गुरुनं मला गबाई नेलाय गात अरे माझ्या गुरुनं मला गबाई नेलाय गात ज्ञानाचा बाग लाविला हृदयात माईबाप गुरु देतात ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान ती जैसे गुरु आहे तिथं ज्ञानी आहे पण आपण गुरुला शरण जात नाही माणसाची जात अशी पण मोडण पण वाकत नाही जिथं सत्य आहे तिथं तुम्हाला नाक घासावंच लागल अरे जिथं सत्य आहे तुम्हाला तिथं नाक घासून कबूल करावं लागल परंतु आजकाल कसं चाललेलं नाही कीर्तन म्हणजे व्यापार झाला संत म्हणजे लोकाला खाऊ वाटायला लागला बरोबर ना संत तर उरले नाही पोटासाठी संत झाले कलित बहुत टिळा टोपी माळ देवाचे गबाळ वागवी वंगळ फक्त आणि फक्त पोटासाठी आले पोटासाठी आज गल्ली बोळीत बुवाय बुवा काय गल्ली बोळीत बुवाय अरे परंतु सद्गुरु ही उपमा कुणाला द्यावी मी म्हणत नाही ऐका सद्गुरु ही उपमा कुणाला द्यायची एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये श्री कृष्ण सांगतात काय सांगतात मंत्र तंत्र उपदेशती घरोघर गुरु ऐते ऐकती जो शिष्यासी मेलविजे काय मेलविजे अरे मेलविजे सदवस्तू तयासी मानिजे श्री कृष्ण सद्गुरु कुणाला म्हणतात सद्गुरु अरे सद्गुरु नायक कृपा नानके सद्गुरु नायक पूर्ण कृपा के देव दिसला का देव नाही दिसला परंतु मी देव आहे हे त्यांनी सांगितलं तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म मूर्ख नीनवर्म संत चरण तुम्ही स्वतः देव स्वरूपात देव बघण्यासाठी जाऊ नका देव बघण्याची वस्तू नाही देव दिसत नाही देव हा दिसत नाही देव हा संतांच्या मार्फत देव हा दिसतो परंतु कोणामध्ये दिसतो देव संत सांगतात की बाबा तुम्ही देव स्वरूप आहात अरे तुम्ही देव आहात कस्तुरी मुलगा नाभी बसत देह देवाचे मंदिरा
भेटून उपयोग नाही. अरे भेटलंय पण त्याला जपावं लागल. टाइमपास म्हणजे परमार्थ नाही. टाइमपास म्हणजे कीर्तन नाही. बरोबर ना माई बा? टाइमपास म्हणून कोणती गोष्ट नाही, पण आपण त्याला टाइमपास म्हणून केलं. अरे टाइमपास म्हणून करू नका. अनुभव सांगा. अनुभव आहे का? अनुभव प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे जीवाला. माळ घेतली, अनुभव काय? परिवर्तन कुठे आहे? माझ्या श्रीपाद बाबांनी मला अनुभव आणून दिला. तुका म्हणी यथम अनुभवची प्रमाण, शब्दांचे गौरव कामा नये. त्यांनी सांगितलं की बाबा तूच देव हा त्यांचा अनुभव होता. त्यांनी तो आम्हाला सांगितला. आणि आज आम्ही आमच्या स्वरूपामध्ये, कीर्तनाच्या स्वरूपामध्ये आम्ही सांगतो. काय सांगतो? अरे बाबा तुम्ही देवा देव. सद्गुरु कृपेने आधी पण कीर्तनात नांदगाव सुधोमध्ये कीर्तन होतं तेव्हा पण मी सांगून गेले होते. ज्यांनी ज्यांनी कीर्तन ऐकलं त्यांच्या डोक्यात असं काय सांगून गेले? अरे 12वीचा पेपर दिलाय, नापास झाला उपयोग काय? आधी अभ्यास केला असता तर पास झालो असतो. अरे आधी अभ्यास केला असता तर पास झालो असतो, पण अभ्यास नाही केला. त्यात माई बापाची चुकी नाही. अरे तुला शाळेत टाकलं त्यात माई बापाची चुकी नाही तर तुमचा दोष आहे. तुम्ही अभ्यास केला तसं आपल्या हातामध्ये आता सुद्धा टायमिंग आहे. माई बाबी तसं गुरु उपस्थित आहेत, पवित्र शिगळ्यात तुळशीची माळ घाला. अरे जाणते असे सद्गुरु करून घ्या, ते नाम तत्व घ्या. अरे जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून त्या सद्गुरूचं नाव घ्यायचं. सगळ्यांनी हात वरती करा, वरती करायचं सगळ्यांनी, एकाचा खाली सगळ्यांनी वरती करायचं. केला वर, केला का वर? सगळ्यांचा वर दिसला पाहिजे, फक्त पकवाज वाजला केला वर. म्हणून त्या सद्गुरूचं नाव घ्यायचं, मुखाने भजन करायचं. विडोबा Oh
सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हाला पद्मना वदोडला, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा या भावा सापडला। आई बाबा आपली वेळ संपायला आली ना, संपत करायचं, आली संपत करायचं। आई बाबा आपली वेळ आता संपत आली आहे, बरोबर ना। आता आपल्यामध्ये हातात उरले किती? फक्त आणि 15 मिनिटं। मी फक्त तुमचे 15 मिनिटं घेणार आहे, म्हणून इकडे लक्ष द्या। फक्त 15 मिनिटं। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला। आई बाप सगळ्यांनी सगळ्यांच्या जीवनामध्ये गुरु केले, म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गुरु हा आपण केला पाहिजे। कारण का? मार्ग लावून इत्यादी दयानिधी संत दे, येण्याची पंथे चालू जाताना पडे पुन्हा मोठे काही। आणि जर का मार्गाने गेला तर मनोमार्ग गेला हरिपाठच फिरावला तोची धन्य। माईबाप चुकल्याशिवाय राहत, म्हणून गुरु दाविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा, आणि दोन्ही माळकटा बुद्धीचा तेने। म्हणून माईबाप गुरु करायचे। कारण का? अरे गुरुवीन कोण बताये वड, गुरुवीन कोण बताये वड, अरे बडा बिकट दाखवल का कोण? अरे गुरुवीन कोण बताये वड, दाखवणार नाही कोण?
बाळ रडला तरच आई उचलून घेती का नाही? अरे बाळ जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई त्याला उचलून घेते का? तोपर्यंत आई त्याला उचलून घेत नाही. तसं देवासाठी रडावं लागतं तेव्हा देव जवळ घेतं. अरे देवासाठी जर का रडलात, अरे रडणं म्हणजे तरी काय? रडणं म्हणजे ती अवस्था आहे, तो जीव त्या सुखाला पात्र होतो. आता उठावसे मन येत नाही नारायण आहे का? अहो उठूच वाटत नाही. तो जीव त्या सुखाला पात्र झालेला असतो. कोण सुखी आज जगतामध्ये? किंबहुना सर्व सुखी. अरे आपण रोज तोंडाने 4 टाइम पसायदान म्हणतो, किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी तिन्ही लोकी बजिजो. अरे बजिजो आदि पुरुषी. आदि पुरुष म्हणजे कोण आहे? आदि पुरुष म्हणजे ते नाम तत्व आहे जे तुम्हाला आम्हाला दिलं. आदि पुरुषी अखंडित. कोण सुखी आहे? या तिन्ही भूमीमधून कोण सुखी आहे? या जन्मामध्ये कोण सुखी आहे? तर जो त्या आदि पुरुषाला बसतो तो सुखी आहे. किंबहुना सर्व सुखी. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय तेथे जे होय तया नाम सुख. परमात्मा असे ते एक वस्तू असे ती जया दिसे एक ज्ञानास्तव. माई बाप देव जर का भेटावं जर का असं वाटत असेल तर हरी प्राप्तीचे उपाय करावे संतांचे ते पाय. तेने साधती साधन तुटती गवते बंधन. म्हणून जाणते मी गुरु भजिले तेने कृत्य कार्य होईले. जैसे पुरसिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. त्या वेळेला पण माझी माऊली होती पण कुणाला कळाली नाही. माझे तुकाराम महाराज म्हणतात देव घ्या कुणी. देव घ्या कोणी? अरे आईचा गर्भसनी. परंतु पूर्वजन्मीचा त्या जीवाचं पाप अरे देव न लगे. देव न लगे. देव मांडला देव मांडला. अरे भाव बुडाला काय करू. देव घ्या पुकारे बोल लगत नाही. देव घ्या पुकार न लगे रुक बोल काही. देवासाठी कुठं बोल लागत नाही. देवासाठी कुठं जावं लागत नाही. अरे न लगती सायास. न लगती सायास. जावे वनांतरा. सुखे येतो नारायणा. फक्त काय करावं लागल? ठाईच बैसोनी करावे चित्त आवडी आनंद. मग हरीने माझे हरिले चित्त. हर विसरले आता कैसी जाऊ घरा. जर का घरी नाही गेलं तर 4 लोक मला नाव ठेवतील म्हणून घरी जावं लागेल. आता कैसी जाऊ घरा. परंतु आपण चित्त त्या भगवंताला देत आपण चित्त देत नाही. ही वेगळीच गोष्ट राहिली. म्हणा सज्जना भक्ती पंथीची जावे तरी श्री स्वरूपाने जे स्वभावे. म्हणून नको नको म्हणा. अरे बुद्ध माया जाळी काळा आला जवळी ग्रासावया. ज्याला नाम नाही मिळतं म्हणून जागे व्हा. आता जागा रे भाई नो जागा. उठा जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरी नाथा. भावे चरणी ठेवी माता. सुखवी व्यथा जन्माची. म्हणून जागे व्हा. मी झोपीतून उठा म्हणाले नाही. ज्याला समजलं त्याचं कल्याण. आजचा आपला अभंग होता. काय होता? उजळले म्हणजे आता अवघी चिंतावरली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठाऊ. तुका मने होता ठेवा या भावा सापडला. माईबाप देव समजण्यासाठी भाव लागतो आणि आपण तोच भाव देवाला देत. भाव बड्याकडे येणाकडे करतई आवळे तैसा हरी. हातावरती जर का आवळा ठेवला तर सगळीकडून बघतो सारखा आहे. तसा एक भावाने धनंजया तुम्हाला शरण या. पाणी आणि पाण्यावरची लाट वेगळी आहे का? आहे का वेगळी? ओका तरंगुलानु परी सिंधुसी नाही भिन्नू. तेसा ईश्वरणी मी अनु वेगळा नो. हे जीव माईबाप आपण सर्व एक आहोत.
आपण सर्व एक आहोत हे तत्व माझ्या श्रीपाद बाबांनी सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. आजचा आपला आपण होता तुकाराम महाराजांचा होता ना, अग्निरोबराईंचा, एकनाथ बाबांचा नव्हता ना, होतं ना लक्ष सगळ्यांचा. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? उजाळले भाग्य आता अवधी चिंता वारली, संता दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. माई बाप साधू संत जीवनामध्ये आले म्हणून आपला दुसरा जन्म झाला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवून. ज्याप्रमाणे एखादा भिकारी सोन्याच्या पेटीवरती बसल्याने भीक मागतोय, खाली बघितलं पाहिजे कल्याणच कल्याण आहे, तसा देव तुमच्या आपल्यामध्ये साठवलेला आहे. आपण साठविला हरी जीवी हृदय मंदिरी, त्याची सरली धार झाला सफल व्यापार. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. त्यांचा ठेवा कशामुळे त्यांना सापडला? तर भावापोटी त्यांना सापडला. आपण जर का देवाला भाव दिला तर आपलं जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. बघा आतापर्यंत मी त्यांनी जेही काय बोलले, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादा, सद्गुरु सच्चिदानंद आपले भागडे बाबा असतील, या सर्व साधू संतांच्या मी कृपाशीर्वादाने बोलले व जे काही उलट बोलले ते माझ्या बुद्धीचा दोष. बघा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळाची तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावरती तरी स्वीकाराल की बाळका बापाची आता काटेरी घे आणि बापा तिची जेवू लागे की तो संतोषी वेगी मुकुशी ओढवी. मी तर बोलणारे कुणीच नव्हते, माझ्या मुखातून बोलून घेणारे माझे सद्गुरु अमृते दादा होते. आज आपण इथे सर्व जमलो ते आज आपले हरिभक्त पारायण श्री खंडू येसू करटुले बाबा असतील, यांचा सेवानिवृत्ती समारंभ. बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप धर्म कार्य केलं आणि अजून ते करणार आहेत आणि करत राहतील. हे माझ्या श्रीपाद बाबांचं, रामदास बाबांचं त्यांना आशीर्वाद आहे. सर्व संतांचा त्यांच्यावरती आशीर्वाद आहे. आतापर्यंत त्यांनी कामासाठी वेळ दिला, परंतु आता त्यांना देवासाठी वेळ द्यायचे टायमिंग आले. ते देवासाठी टायमिंग देत होते, परंतु कामामुळे कुणाला टाइम भेटतो का? जास्त नाही भेटत. तर सगळ्यांची धावपळ चालू आहे. संसारामुळे सगळे धावपळ करतात ते मला माहिती. आपलं पण आम्ही पण धावपळ करतो, तेच करतात अशातला भाग नाही, सगळे करतात. परंतु त्यांनी त्या कामामध्ये व्यस्त राहून सुद्धा त्यांनी परमार्थ केला. तसं आपल्याला करायचंय. जे जे आपण असे ठेवे ते सगळ्यांना सांगायचंय. सकाळ असे येत आहे अधिकारण कलियुगी उतार हरीच्या नामे, ते त्यांनी सांगितलं. आता हातामध्ये टायमिंग आहे, विचार करा. तसं आपल्याला जन्म या अवघा जनार्दन या ज्ञाने आपल्याला सगळ्याला ते ज्ञान सांगायचंय. त्यांनी ते सांगितलं म्हणून त्या बाबांचे धन्यवाद. तसंच आज मला इथं बोलवलं ते आमचे नंदू महाराज असतील. ह्यांनी मला बोलवलं म्हणून मी इथं उभारली, नाही तर दुसरं कुणी इथं उभारलं असतं. म्हणून त्यांनी सेवा दिली म्हणून त्यांचे आभार. आज या कीर्तनाकरिता उपस्थित सर्व आपले मृदुंग वाजक असतील, आपले माऊली महाराज असतील व त्यांचे सर्व वारकरी संस्थेतले विद्यार्थी असतील, ह्यांच्यासाठी माईबाप ह्या वारकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा पाहिजे. खूप सुंदर, किती गोड माईबाप दिसायला तर विचारूच नका. आणि साथ पण खूप सुंदर दिली. तसेच आपले गायनाचार्य असतील, आपले जालिंदर बाबा असतील, तसेच आपले नंदू बाबा असतील, तसेच बरेच इथं गायनाचार्य होते. त्यांनी सुंदर साथ दिली म्हणून तुमचे आभार. आपले पेटी वादकवाले काका असतील, यांनी देखील साथ दिली म्हणून त्यांचे आभार. सर्व आपले विनेकरी ताई असतील, सर्व काही इथं उपस्थित आहेत व तसेच आज इथे सेवेसाठी उपस्थित आपले हरिभक्त पारायण गुरुवर्य बाबासाहेब महाराज, बाबूराव महाराज भागडे असतील, हे आपल्या सोबत आहेत म्हणून आपण इथं आहोत. ते आज आहेत माईबाप, ते संत आहेत. त्यांच्याकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला भेटते. जसे श्रीपाद बाबा होते, जसे रामदास बाबा होते, त्यांच्या रूपामध्ये आपल्याला श्रीपाद बाबा दिसतात आणि दिसत राहते. माईबाबा आज सुद्धा ते धर्माचं कार्य करतात. इथं बसलेली मंडळी जी नामधारक नाही, कीर्तनामधून काय 2 शब्द न्यायचे तर एवढंच न्या. मी एवढंच तुम्हाला मागणी मागल की बाबा ज्यांनी आज माळ घातली नाही त्यांनी पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घाला. जाणते असे सद्गुरू करून घ्या. जीवनामध्ये
ते नाम देतील, ते ज्ञान देतील ते जपा. जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. तूप खाल्लं की रूप येत नाही. मी माळ घातली म्हणून माझं भाग्य उजळच पाहिजे अशातला भाग नाही. देव भेटेल म्हणून माळ घाला. देव जर का भेटला तर तुमचं जीवन हे सुजलाम सुफलाम आहे. म्हणून झालेली सेवा किंवा सर्व संतांच्या चरणी, आपले भागडे बाबा असतील, आपले करटुले बाबा असतील, या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. ज्ञानेश्वर महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद